श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे आपल्या स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण सर्वच स्वामी भक्त आहोत आणि स्वामी महाराजांसाठी आणि गुरुदेव महाराजांसाठी अनेक उपासना व्रतवैकल्य करत असतो. स्वामी महाराजांची आणि गुरुदेव दत्तांची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपण अनेक उपाय म्हणजेच श्री गुरुचरित्र पारायण, श्री स्वामी समर्थ पारायण असे अनेक पारायण करत असतो. त्यातलेच एक संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे एक पारायण आहे. ते कसे करावे, तसेच त्याचे नियम अटी काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आज आपण नृह सरस्वती महाराजांशी कनेक्टेड अशा विषयांवर बोलणार आहोत. म्हणजेच आपण जाणून घेणार आहोत संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे, त्याच्या नियम व अटी काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे काय? तर संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजेच श्री दत्तावधूत विरचित असा एक ग्रंथ आहे. या ग्रंथांमध्ये एकूण 7 अध्याय आहेत. आता हा 7 अध्यायाचा गुरुचरित्र वाचायचा म्हणजे कमीत कमी 30 ते 45 मिनटं लागतात. असा हा अगदी सोपा व सरळ असा ग्रंथ आहे. तर श्रीमद गुरुचरित्र आणि हा संक्षिप्त गुरुचरित्र यामध्ये फरक काय? तर श्रीमद गुरुचरित्रामध्ये एकूण 53 अध्याय आहेत आणि संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये फक्त 7 अध्याय आहेत. संक्षिप्त गुरुचरित्र जो आहे त्यामध्ये गुरुचरित्राचे संपूर्ण सार दिलेले आहे, म्हणून ती एक छोटीशी अशी पुस्तिका आहे आणि आपण हे एक दिवसीय पारायणसुद्धा करू शकतो. आता संक्षिप्त गुरुचरित्र का वाचावे? तर अनेक असे अनुभव आहेत की संक्षिप्त गुरुचरित्र केल्याने वाचल्याने काय तर श्रवण केल्याने सुद्धा अनेक जणांची जी मनातील इच्छा होती ती पूर्ण झाली आहे. एवढी ह्याची शक्ती आहे की त्यामुळे अनेक चमत्कारसुद्धा झालेले आहेत. फक्त तुमची मनापासून श्रद्धा असायला हवी, तुमचा विश्वास आणि तुमचं आत्मसमर्पण पाहिजे, म्हणजे मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होते. एकदा तुम्ही भगवंतांना समर्पण झालात तर कोणतीच गोष्ट अशक्य राहत नाही. तर एवढी शक्ती आहे संक्षिप्त गुरुचरित्राची. तर हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्याने मनातील अनेक इच्छा पूर्ण होत असतात. असे अनेकांना अनुभव आहेत की ज्यांना संतती होत नव्हती त्यांना आपत्ती प्राप्त झालेली आहे. ज्यांचा विवाह होत नव्हता त्यांचा विवाह झालेला आहे. कित्येकांना नोकरीत अडचणी येत होत्या, समस्या येत होत्या, ते दूर होण्यासाठी सुद्धा या गुरुचरित्र पारायणाने त्यांना मदत झालेली आहे. तसेच आर्थिक समस्या, प्रापंचिक, सांसारिक समस्या या संक्षिप्त गुरुचरित्र वाचनाने दूर झालेल्या आहेत. कुठलीही बाधा असेल तर ती दूर झालेली आहे. तर अशा प्रकारे अनेक समस्या संक्षिप्त गुरुचरित्र वाचनाने दूर झालेल्या आहेत. कारण जिथे दत्तगुरूंचा वास असतो तिथे कुठलीही वाईट शक्ती राहू शकत नाही. अशी आहे दत्तप्रभूंची किमया, अशी आहे श्री संक्षिप्त गुरुचरित्राची किमया. तर त्यामुळे आपण श्री संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन अवश्य करावे. तर आता आपण पाहूया की संक्षिप्त गुरुचरित्र वाचन कसे करावे. तर हे संक्षिप्त गुरुचरित्र तुम्हाला कुठेही बसून वाचू शकतात. म्हणजे असे नाही आहे की कोण नोकरी करत असेल, बाहेर जात असेल तर त्यांनी एका जागेवर बसूनच वाचले पाहिजे. तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये कुठेही बसून हे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण केले तरीसुद्धा चालणार आहे. तसेच ज्यांना वेळ नाही किंवा खूप असं एका ठिकाणी बसून तुम्ही वाचू शकत नाही, अशा वेळी जेव्हा तुम्हाला पॉसिबल होईल तेव्हा तुम्ही हे संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन करू शकता किंवा श्रवणही करू शकता. तर आता ज्यांना पारायण करायचे आहे, म्हणजेच वेळ आहे, अगदी पूर्ण पारायणाप्रमाणे अगदी व्यवस्थित असे पारायण करायचे आहे, त्यांनी ते कसे करावे, त्यांनी वाचन कसे करावे, ते पारायण कसे करावे ते आता आपण पाहूया. तर हे ग्रंथ तुम्ही 7 दिवसात सुद्धा करू शकतात किंवा जर तुम्हाला 1 दिवसात करायचे असेल तर 1 दिवसात सुद्धा तुम्ही संपूर्ण ग्रंथ वाचू शकतात. महाराजांचा फोटो मांडून तुम्ही त्यांची पंचोपचारे पूजा करू शकता
किंवा एक सुपारी आणि पान ठेवूनसुद्धा तुम्ही दत्तगुरूंना आवाहन करू शकता. त्यासमोर तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पारायण वाचायला सुरुवात करायची आहे. संक्षिप्त गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात केल्यानंतर ते संपूर्ण वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त या नामाचे नामस्मरण करायचे आहे. तर हे संक्षिप्त गुरुचरित्र जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर नित्यसेवेतसुद्धा तुम्ही हे ॲड करू शकतात. ह्याचे नियम आणि अटी काय आहेत ते आता आपण पाहूया. खूप सोपे नियम आणि अटी आहेत. काही जास्त नियम नसून फक्त तुम्ही जेव्हा ह्याचे वाचन कराल तेव्हा तुम्हाला मांसाहार आणि मद्यपान करायचा नाही आहे. आणि त्याचप्रमाणे घरात जो काही तुम्ही नैवेद्य बनवाल, जे काही सात्विक अन्न बनवाल किंवा खडी साखर तुम्हाला अवश्य महाराजांसमोर नैवेद्य म्हणून ठेवायची आहे. जे तुमच्या घरात बनवले असेल ते महाराजांना तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही महाराजांना जो तुमच्या घरात नैवेद्य बनवत असाल तो संक्षिप्त पारायण वाचल्यानंतर महाराजांसमोर ठेवायचा आहे. कुठलेही पंचपक्वाने न करता जे काही तुमच्या घरात अन्न शिजत असेल ते तुम्ही महाराजांना अर्पण करायचे आहे. सात्विक वृत्तीने आणि मनोभावी तुम्हाला जे काही घरात बनवलेले अन्न असेल ते महाराजांना अर्पण करा. महाराज नक्कीच ते गोड मानून घेतील आणि त्यांचा सतत आशीर्वाद आणि कृपा तुमच्यावर राहील. आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची आरती म्हणायची आहे आणि महाराजांच्या चरणी तुम्हाला ती समर्पित करायची आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या आणि अगदी साध्या याच्यामध्ये तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायचे आहे. याचे अनेक लाभ तुम्हाला नक्कीच मिळतील. याचे फळ तुम्हाला अवश्य जाणवेल. तुम्हीसुद्धा नक्कीच संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण किंवा श्रवण अवश्य करा आणि जे काही बदल होतात ते नक्कीच कमेंटद्वारे मला कमेंट करून कळवा. अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत, महाराजांच्या भक्तांपर्यंत पोचवायला विसरू नका. माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत, स्वामी भक्तांसोबत अवश्य शेअर करा आणि लाईक करा. तसेच या चॅनेलला जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.